पान क्रमांक 264 गलतीकरास पत्र अध्याय 6 वचन 2 मी वाचतो, कान देऊन ऐका. एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एकमेव पुत्र ह्या जगामध्ये आला तो अशासाठी की माणसाला सैतानाच्या बंधनातनं मुक्त करावं आणि माणसाला देवाच्या स्वर्गात घ्यावं, माणसाचं तारण साधावं, माणसाला सैतानाच्या मगरमिठीतनं सोडवावं. म्हणून येशू ह्या जगामध्ये आला. तो देवाचा एकमेव पुत्र आणि त्याने देवाचं मन माणसाला सांगितलं. त्याने देवाच्या योजना, देवाच्या कल्पना, देवाचे विचार, देवाचे नियम, देवाच्या आज्ञा जगापुढे सादर केल्या. गलतीकरास पत्र अध्याय 1 वचन 15 म्हणतं, तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. ही इज द इमेज ऑफ द इनविजिबल गॉड. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने असंही म्हटलं योहानाच्या शुभवार्तेमध्ये की ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. पिता माझ्यामध्ये आहे, मी पित्यामध्ये आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने परमेश्वर पित्याचं मन जगाला सांगितलं. परमेश्वर पित्याच्या आज्ञा जगापुढे प्रगट केल्या, सादर केल्या. आणि त्याने जे काही सांगितलं आहे ते जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्याचं एक सूत्र आहे, सेंट्रल फॉर्म्युला. आणि सेंट्रल फॉर्म्युला काय आहे? प्रेम. येशू म्हणाला, मी जसं तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकावर प्रेम करा, यासाठी की सगळं जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेम हा देवाचा नियम आहे. प्रेम हा देवाचा स्वभाव आहे. प्रेम हे विश्वाचं निर्मिती सूत्र आहे. आणि वचन असं म्हणतं, तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ख्रिस्ताचा नियम काय आहे? हालेलुया. ख्रिस्ताचा नियम प्रेम आहे. ख्रिस्ताचा नियम प्रेम आहे. द लव इज द लॉ ऑफ ख्राइस्ट. लव इज द लॉ ऑफ ख्राइस्ट. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं म्हणतात की येशूचा लाडका शिष्य योहान, ज्याने शुभवर्तमान लिहिलेलं आहे नव्या करारामध्ये, 4थं शुभवर्तमान, हा शिष्य येशूचा लाडका होता. तो नेहमी येशूच्या उराशी असायचा. असं म्हणतात त्याला येशूच्या हृदयाचे ठोके ठाऊक होते. तो येशूशी पूर्णपणे एकरूप झाला होता. त्याचं शुभवर्तमान अतिशय विलक्षण, अतिशय सुंदर, अतिशय ज्ञानाने भरलेला आहे. हा योहान हा असा एकच शिष्य की जो मारला गेला नाही. बाकी सगळे शिष्य मारले गेले पण तो मारला गेला नाही. तो वृद्ध म्हातारपणाने मरण पावला. त्याला म्हातारपणी जिकडे जिकडे बोलवायचे आणि मंडळी म्हणजे येशूवर विश्वास ठेवणारे लोक, द चर्च ऑफ ख्राइस्ट, येशूची मंडळी, त्याच्यामध्ये बसवायचे आणि त्याला विचारायचे, योहाना योहाना येशूने काय शिकवलं? तेव्हा तो म्हणायचा, येशूने शिकवलं की आपण एकमेकावर प्रेम करावं. हालेलुया. मग ते विचारायचे, योहाना योहाना येशूने अजून काय शिकवलं? मग तो म्हणायचा, येशूने अजून शिकवलं की आपण एकमेकावर प्रेम करावं. मग ते विचारायचे, अरे येशूने अजून काय शिकवलं? मग तो म्हणायचा, येशूने अजून शिकवलं आपण एकमेकावर प्रेम करावं. ख्रिस्ताचा नियम असं म्हटलेलं आहे, ख्रिस्ताचे नियम असं नाही म्हटलं.
म्हणजे येशूने जे काही सांगितलं, जे काही शिकवलं, त्याला एक मुख्य असा गाभा होता, मुख्य असं सूत्र होतं, सेंट्रल फॉर्म्युला, केंद्रीय सूत्र कोणतं? प्रेम. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाचं पतन झालं म्हणजे नक्की काय झालं? माणसाचं पतन झालं म्हणजे माणसाने प्रेम सोडून दिलं. आणि प्रेमाला अगदी विरोधार्थी शब्द कोणता आहे? स्वार्थ. जिकडे स्वार्थ आहे तिकडे प्रेम नाही, जिकडे प्रेम आहे तिकडे स्वार्थ नाही. हालेलुया, हालेलुया. कुटुंबातला प्रमुख मनुष्य मरून जातो एखाद्या अपघातामध्ये किंवा आजाराने, आणि त्या कुटुंबामध्ये सगळ्यात थोरली मुलगी असते आणि तिला छोटी छोटी भावंड असतात. ती मुलगी शाळा सोडते आणि ती मुलगी कुठेतरी नोकरी पकडते आणि ती मुलगी आपल्या छोट्या भावंडांना पोसते आणि ती मुलगी भावंडांचा शिक्षणाचा खर्च करते आणि तिची भावंड सगळी शाळेत शिकतात, कॉलेजमध्ये शिकतात आणि तिची भावंड पदवीधर होतात, नोकऱ्या करू लागतात. पण ही थोरली मुलगी शाळा सोडलेली असते, अशिक्षित असते. माझे वडील नाही आहेत, वडिलांचा सगळा भार मी माझ्यावर घेईन. ती पूर्ण कुटुंबाला पोसते. ह्याला प्रेम म्हणतात. तिची छोटी बहीण MA झालेली आहे, तिची अजून छोटी बहीण MCOM झालेली आहे, तिचा छोटा भाऊ MBBS आहे, डॉक्टर आहे. तिला विचार, ताई तू किती शिकलेली आहेस? मी 9वीतनं शाळा सोडली, कारण वडील मरण पावल्यानंतर कुटुंबाला आधार फक्त आईचा होता, आईला एकटीला कुटुंब पेलणार नाही म्हणून मी शाळा सोडली, मी नोकरी पकडली आणि मी कुटुंबाला पोसू लागले आणि मी तुमच्या शिक्षणाचा खर्च केला. मला आनंद होतो. माझी एक बहीण MA आहे, दुसरी बहीण MCOM आहे, भाऊ माझा MBBS आहे. भावंडांना मोठं करण्यासाठी आणि भावंडांना शिक्षण देण्यासाठी या मुलीने, या बहिणीने स्वतःच्या आयुष्यांचं समर्पण केलं, आहुती दिली. ह्याला म्हणतात प्रेम. एकमेकांची ओझी वहा. दुसऱ्यांचं ओझ तुम्ही जेव्हा वाहता तेव्हा तुम्ही काय करता? प्रेम करता. माणसाचं पतन झालं म्हणजे काय झालं? माणसाचं पतन झालं म्हणजे तो दुसऱ्याचं ओझं वाहत नाही आहे, तो सगळं स्वतःच बघतो. दुसऱ्यासाठी तो जगत नाही आहे, दुसऱ्याचं तो काय देणं घेणं लागत नाही आहे, दुसऱ्याला काडीची मदत करत नाही आहे. त्याला आपण म्हणतो स्वार्थ. पण येशूने नेमकं उलट शिकवलं. येशूने काय शिकवलं? की तुम्ही प्रेम करा म्हणजे दुसऱ्यांची ओझी स्वतः वहा. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये लक्षावधी शाळा असतील, लक्षावधी महाविद्यालय आहेत, विद्यापीठं आहेत आणि सगळ्या विद्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी जेवढं शिकवलं जातं त्या सगळ्या शिक्षणापेक्षा भारी शिक्षण म्हणजे एकमेकावर प्रेम करा. आम्ही सगळं करू शकतो, आम्ही मोठमोठ्या इमारती बांधू शकतो, आम्ही आकाशामध्ये विमान उडवू शकतो, सगळं आम्हाला सोपं आहे. एक गोष्ट कठीण आहे, एक गोष्ट मात्र आम्हाला कठीण आहे आणि ती म्हणजे प्रेम. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक सुंदर कहाणी सांगतात. प्रेमाने काय होतं? प्रेमाने कोणत्याही ठिकाणाचं रूपांतर तुम्ही स्वर्गात करू शकता. तुम्हाला एखाद्या गावाचं रूपांतर जर स्वर्गात करायचं असेल तर त्या ठिकाणी एकच सिमेंट वापरलं पाहिजे. प्रेम हे सिमेंट आहे. तुमच्यासमोर 15,000 विटा आहेत, त्या 15,000 विटाला जरा धक्का दिला अख्ख्या खाली येतात, बरोबर? 15,000 विटांना जरा धक्का दिला अख्ख्या विटा पडून जातील.
विटांचा ढिगारा कोसळेल, पण ज्या वेळेला तुम्ही वीट एकमेकावर ठेवता आणि सिमेंट लावता तेव्हा काय होतं, विटा चिकटून राहतात. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, स्वर्गामध्ये सिमेंट आहे आणि ते सिमेंट प्रेम आहे. अशी एक कहाणी सांगतात की एक ठिकाण आहे, एका माणसाला एक ठिकाण दाखवलं. त्या ठिकाणी मध्यभागी मोठा एक द्रवाचा साठा आहे, अमृत समजा, अमृत आहे, काहीतरी सुंदर पेय आहे, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये चमचा आहे. तो चमचा चांगला 5-7 फूट लांब आहे, असा पकडायचा, आणि प्रत्येक माणूस त्या चमच्याने त्या भांड्यातनं घेतोय आणि प्यायला बघतोय. ते 5 फूट एवढा लांब चमचा तोंडात जाऊ शकत नाही, मग ते सगळं अंगावर पडतं, तोंडात जात नाही. सगळे प्रयत्न करतात चमच्याने ते अमृत प्यायचा, अमृत तोंडात जात नाही, अमृत असं अंगावर सांडतं. कुणालाही अमृत पिता येत नाही, चमचा असून सुद्धा, अमृत असून सुद्धा. मग दुसरं एक दृश्य दाखवलं. तिकडे सुद्धा मध्यभागी तो द्रव आहे, तसंच भांड आहे, प्रत्येकाच्या हातात चमचा आहे, तोच चमचा आहे 5 फूट लांब. तिकडे लोक काय करतायत, चमच्यामध्ये भरतायत, दुसऱ्याच्या तोंडात घालतायत. इट इज व्हेरी इझी, फार सोपं आहे. ते भरतात आणि दुसऱ्याच्या तोंडात घालतात, सगळे मस्तपैकी पितात. सगळे मस्तपैकी पितात, प्रत्येक जण घेऊन दुसऱ्याच्या तोंडात टाकतो. मग देवाने हे दृश्य सांगितलं, हा स्वर्ग आहे आणि हा नरक आहे. आता मला सांगा, स्वर्ग स्वर्ग का आहे, नरक नरक का आहे? देवाने काही कमी केलं? तिकडे सुद्धा अमृत आहे, तिकडे सुद्धा भांड आहे, तिकडे सुद्धा चमचा आहेत, पण तिकडच्या लोकांच्या अंगामध्ये स्वार्थ आहे आणि इकडच्या लोकांच्या अंगामध्ये परमार्थ आहे, म्हणजेच प्रेम आहे. इकडचे लोक, नरकातले लोक स्वतःसाठी घेतात, स्वर्गात लोक दुसऱ्यासाठी घेतात. दोघांकडे साधन सामुग्री सारखीच आहे, द रिसोर्सेस आर सेम, पण दोघांपैकी पहिल्या गटाला प्यायला मिळत नाही आहे, दुसऱ्या गटाला प्यायला मिळतं. ह्या जगामध्ये तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर तुम्हाला ख्रिस्ताचा नियम जो आहे तो ठाऊक पाहिजे आणि त्याप्रमाणे चालायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताचा नियम ठाऊक पाहिजे आणि त्याप्रमाणे चालायला पाहिजे. ख्रिस्ताचा नियम आहे प्रेम, आणि प्रेम म्हणजे परमार्थ, स्वार्थ नाही. हालेलुया, हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ द होल ह्युमॅनिटी. पूर्ण मानव जातीची समस्या आहे. आपल्या रक्त मांसामध्ये स्वार्थ आहे. आपलं शरीर कापलं तर तुम्हाला फक्त स्वार्थ दिसेल, आणि देवाचा नियम म्हणतो परमार्थ. आणि इकडेच आपली पंचायत झालेली आहे. तुम्ही एका मुलाला, छोट्या मुलाला सांगितलं, हे बाबा खाऊ घे, त्याला खाऊ दिला, तो खातोय. एवढ्यात त्याचा छोटा भाऊ आला तर तो म्हणतो, नाही नाही तुला दिला, तुला नाही देणार, तुला देणार. आता आईने शिकवलं का त्याला असं? त्याला आईने शिकवलं का की छोट्या भावाला खाऊ देऊ नकोस म्हणून? वडिलांनी शिकवलं का? नाही. मग त्याला कसं कळतं की मीच खायला पाहिजे? त्याच्या रक्तामध्ये आणि मांसामध्ये स्वार्थ आहे. स्वार्थ हा आपला पतित स्वभाव आहे. आदामाने पाप केल्यानंतर आपल्यामध्ये ही वृत्ती आली, आपला स्वभाव स्वार्थी बनला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. हालेलुया. आणि
या जगातला कोणताही मनुष्य स्वभावाने दुसऱ्याचं ओझं वाहणार नाही, कारण तो आपला स्वभाव नाहीच मुळी. आपल्याला प्रवाहाविरुद्ध जावं लागेल, आपल्याला प्रवाहाविरुद्ध पोहावं लागेल. प्रवाहाबरोबर पोहणं सोपं असतं, कारण पाणीच आपल्याला वाहून नेत असतं. प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी शरीराला जे पाहिजे ते द्यायचं नाही, शरीराला जे पाहिजे ते द्यायचं नाही. तुम्ही बसमध्ये खिडकीजवळ बसलेला आहात, बाहेरचा वारा घेत आहात, बाहेरून बघत आहात, छान चाललेलं आहे. एक नजर अशी दिली की एक म्हातारा उभा दिसतो. तुम्ही काय करता? लगेच नजर फिरवता आणि बाहेर बघता, जणू काही पाहिलंच नाही. जेव्हा आम्ही नजर देतो आणि एखादा म्हातारा बघतो, म्हातारी बघतो, एखादी गर्भवती स्त्री बघतो, आम्ही नजर लगेच फिरवतो आणि पुन्हा खिडकीतनं बाहेर बघतो, जणू काही त्याला पाहिलंच नाही. हे आपल्याला कोणीही शिकवलेलं नाही आहे आणि कोणी शिकवायची गरज नाही आहे. ते आपल्या रक्त मांसात आहे. दॅट इज आवर फॉलन ह्युमन नेचर. मग कोणी BA झाला तर त्याचा स्वभाव बदलतो का? अजिबात नाही. MA झाला स्वभाव बदलतो का? अजिबात नाही. डॉक्टर झाला तर तो निस्वार्थी होतो का? अजिबात नाही. किती शिकला माणूस तरी त्याच्या रक्त मांसामध्ये जो स्वार्थ आहे तो जात नाही. हे आपल्या रक्तात आहे आणि आपल्या मांसात आहे. हा पतित मानवी स्वभाव आहे. हे तुम्ही मला सांगाल ब्रदर, मग करण्यासाठी काय करावं लागेल? दोन गोष्टी करायला पाहिजेत. एक गोष्ट केली की दुसरी गोष्ट आपोआप होणार. येशूवर जो विश्वास ठेवतो त्याला येशू पवित्र आत्मा देतो, आणि ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो मात्र आपल्या शरीराला काबूत ठेवू शकतो, ताब्यात ठेवू शकतो, शरीराला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. देवाने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, पवित्र आत्मा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाचा नियम जाणून घेत आहोत की एकमेकांची ओझी वहा. तुम्ही माझं हे प्रवचन ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की खरोखर मी बायकोची सेवा करायला पाहिजे, खरोखर मी नवऱ्याची सेवा करायला पाहिजे, खरोखर मी मुलांसाठी काही करायला पाहिजे, आणि खरं म्हणजे आई वडिलांसाठी काही करायला पाहिजे वाटणार तुम्हाला. पण तुमचं वाटणं ही क्षणाची भावना असते. हा हॉल सोडला, हे प्रार्थना मंदिर सोडलं तुम्ही की लगेच पुन्हा स्वार्थ बळावणार. द सेल्फिश नेचर विल वन्स अगेन ओव्हरटेक यू. पुन्हा एकदा मग स्वार्थी बनतो. आणि मग संध्याकाळी प्रार्थना सुटल्यावर लोक जाताना काय करतात? बरोबर? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी कुणी जर मला विचारलं ब्रदर या जगामध्ये खरा प्रॉब्लेम काय आहे, खरी समस्या काय आहे, एकच आहे, माणसाचा स्वार्थी स्वभाव, अप्पलपोटेपणा, स्वतःच पाहणं, दुसऱ्यांच्या गरजांकडे लक्ष न देणं, दुसऱ्यांना मदत न करणं. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर हा स्वार्थ आपल्यातनं गेला तर आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकतो, दुसऱ्यांची ओझी वाहू शकतो. एकमेकांची ओझी वाहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. आणि आपण दुसऱ्यांची ओझी का वाहत नाही आहोत? कारण आपल्यामध्ये स्वार्थ आहे, आपल्या रक्त मांसामध्ये स्वार्थ आहे. त्याच्यावर मात करता आली पाहिजे. जो स्वार्थावर मात करू शकतो त्याने 1000 पदव्या घेतल्या त्याच्यापेक्षा भारी आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज प्रभू येशू तुम्हा सगळ्यांना सांगत आहे की दुसऱ्यांची ओझी वाहायला शिका. दुसऱ्यांची ओझी वहा. जेवढी मदत करता येईल दुसऱ्यांना तेवढी मदत करा. शेजाऱ्याला, शेजारणीला, बसमध्ये, गाडीमध्ये हेल्प अदर्स, लव अदर्स. दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांवरती प्रेम करा. देव तुम्हाला विशेष आशीर्वाद देईल. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे.
तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.